नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करते। काल आपण प्रकरण क्रमांक 3 वर्तुळमधील सराव संच 3.1 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। तर आता आपण वर्तुळमधील पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत। आजचा घटक आहे स्पर्श वर्तुळे। आता स्पर्श वर्तुळे म्हणजे काय? नावामध्येच आहे। स्पर्श म्हणजे काय? एकमेकांना त्या वर्तुळाने स्पर्श केलेला असेल तर त्याला स्पर्श वर्तुळे म्हणतात। जसं की आता तुम्ही आकृतीमध्ये या पाहत आहात की एक्स आणि झेड हे केंद्रबिंदू असणारी दोन वर्तुळे वाय या बिंदूमध्ये एकमेकांना स्पर्श करतात आणि ती रेषा वाय मध्ये ज्यांना छेदते ती त्यांची सामायिक रेषा आहे। ठीक आहे, बघा, एक्स केंद्रबिंदू असणारं वर्तुळ आणि झेड केंद्रबिंदू असणारं वर्तुळ हे दोन्हीही परस्परांना वाय या बिंदूमध्ये छेदतात आणि त्या किंवा स्पर्श करतात। जिथं स्पर्श केलेला आहे त्यांच्यामध्ये एक रेषा दाखवलेली आहे, म्हणजे स्पर्श वर्तुळांना मध्ये जी रेषा असते ती त्या दोन वर्तुळांची सामायिक रेषा असते। म्हणजे अशा प्रकारच्या आकृतीला आपण स्पर्श वर्तुळे असं म्हणणार आहोत आणि साधारणतः स्पर्श वर्तुळांमध्ये ती रेषा सामायिक असते, हा भाग लक्षात ठेवायचा आहे। मग आपल्याला स्पर्श वर्तुळांची व्याख्या काय करता येईल? एकाच प्रतलातील दोन वर्तुळे त्याच प्रतलातील एका रेषेला एका बिंदूत छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे असे म्हणतात। बघा काय आहे व्याख्या? एकाच प्रतलातील दोन वर्तुळे एकाच रेषेला जर छेदत असतील किंवा स्पर्श करत असतील तर त्या वर्तुळांना स्पर्श वर्तुळे असे म्हणतात आणि त्या वर्तुळांच्या मध्ये जी सामायिक रेषा असते तिला सामायिक स्पर्शिका असे म्हणतात। आता बघा ही दुसऱ्या आकृतीमध्ये एक्स केंद्रबिंदू असणारं वर्तुळ आणि झेड केंद्रबिंदू असणारं वर्तुळ आहे आणि ते वाय या बिंदूमध्ये स्पर्शिकेला काय करतात? स्पर्श करतात। या दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा वाय ही एक्स केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची आणि वाय केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची सामायिक स्पर्शिका आहे। म्हणजे या दोन्हीही आकृत्या कशाच्या आहेत? स्पर्श वर्तुळांच्या आहेत। आता दोन्ही वर्तुळे व रेषा यांच्यातील सामायिक बिंदूला आपण काय म्हणणार आहोत? सामायिक स्पर्श बिंदू असं म्हणणार आहोत। बघा काय काय आहे? स्पर्श वर्तुळे कुणाला म्हणणार आहोत आपण? एकाच प्रतलातील दोन वर्तुळे जर एकाच बिंदूमध्ये काय असतील? स्पर्श करत असतील आणि त्यांच्यामध्ये एकच सामायिक रेषा असेल तर अशा प्रकारच्या आकृतींना आपण स्पर्श वर्तुळे असं म्हणणार आहोत आणि त्यांच्यामध्ये जी सामायिक रेषा असते त्याला काय म्हणणार आहोत आपण? सामायिक स्पर्शिका। शिवाय सामायिक स्पर्शिकेला ज्या बिंदूमध्ये ती दोन वर्तुळे स्पर्श करतात त्या बिंदूला आपण सामायिक स्पर्श बिंदू असं म्हणणार आहोत। आता बघा पुढील आकृतींमध्ये या दोन्हीही आकृत्या सुद्धा स्पर्श बिंदूच्या आहेत। ठीक आहे, पहिल्या आकृतीमध्ये बघा आर केंद्रबिंदू असणारे एक वर्तुळ आहे आणि एस केंद्रबिंदू असणारे एक वर्तुळ आहे। दोन्हीही वर्तुळे एल या रेषेला टी या बिंदूमध्ये स्पर्श करतात। स्क्रीनवरती तुम्हाला आकृतीमध्ये दिसतच आहे। आर हा केंद्रबिंदू असणारा वर्तुळ आणि एस हा केंद्रबिंदू असणारा वर्तुळ टी या बिंदूमध्ये स्पर्श करतात, म्हणजे टी हा त्यांचा स्पर्श बिंदू आहे आणि एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग काय आहे? ही दोन्हीही वर्तुळे एल या रेषेला टी या बिंदूमध्ये बाहेरच्या बाजूला स्पर्श करतात, म्हणून अशा प्रकारच्या आकृतीला आपण बाह्य स्पर्शी वर्तुळे असं म्हणणार आहोत। बघा आकृतीमध्ये दिसतच आहे दोन्हीही आकृती एल या रेषेला टी या बिंदूमध्ये बाहेरून स्पर्श करतात, त्यामुळे अशा प्रकारच्या आकृतीला आपण बाह्य स्पर्शी वर्तुळे असं म्हणणार आहोत। आता पुढे बघा पुढची आकृती। या आकृतीमध्ये एन केंद्रबिंदू असणारे एक वर्तुळ आहे आणि एम केंद्रबिंदू असणारे एक वर्तुळ आहे। ही दोन्हीही वर्तुळे पी या स्पर्शिकेला के या बिंदूमध्ये काय करतात? स्पर्श करतात आणि दोन्हीही कशा आहेत? आतमध्ये स्पर्श करतात, म्हणजे एक वर्तुळ त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये, म्हणजे अशा प्रकारच्या आकृतीला आपण काय म्हणणार आहोत? आंतरस्पर्शी वर्तुळ। ठीक आहे, बाह्यस्पर्शी म्हणजे बाहेरून जर स्पर्श करत असतील तर त्याला बाह्यस्पर्शी म्हणायचं आहे आणि एकमेकाला ते वर्तुळ जर आतल्या बाजूने स्पर्श करत असतील तर त्याला आपण आंतरस्पर्शी वर्तुळ म्हणणार आहोत। दोन्हीमध्ये सुद्धा आंतरस्पर्श असू दे किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळे असू देत, दोन्हीमध्ये सुद्धा सामायिक बिंदू आणि सामायिक स्पर्शिका एकच असते, म्हणजे एकच सामायिक स्पर्श बिंदू असतो आणि एकच सामायिक स्पर्शिका असते। फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? बाहेरून स्पर्श केला असेल तर त्या आकृतीला आपण बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणायचं आणि आतून स्पर्श केलेला असेल तर त्याला अंतस्पर्शी वर्तुळे असं म्हणायचं आहे। ठीक आहे, तर आता आपण याच स्पर्श वर्तुळांचा प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत।
तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्श वर्तुळांनंतर आता आपण याच स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. प्रमेय काय आहे बघा. परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवरती असतो. बघा प्रमेय काय आहे. परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. प्रमेयाचा अर्थ समजावून घेऊया आकृतीवरून. आता बघा, ए आणि बी परस्परांना स्पर्श करतात सी या बिंदूमध्ये आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवरती असतो. म्हणजे स्पर्शबिंदू हा ए आणि बी जर रेषा आपण जोडून घेतली तर त्या रेषेला हा सी बिंदू काय असतो, त्या रेषेवरती आहोत असं म्हटलेलं आहे. आता पक्षामध्ये माहिती काय काय दिली आहे आपण, केंद्र ए व बी असणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू सी आहे. म्हणजेच काय, ए केंद्र असणारं वर्तुळ आहे, बी केंद्र असणार आहे आणि ते परस्परांना सी या स्पर्शबिंदूमध्ये छेदतात. मग सिद्ध काय करायचं आहे आपल्याला, साध्य लिहिलेलं आहे. बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे हे सिद्ध करायचं आहे. बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे हे सिद्ध करायचं. म्हणजेच थोडक्यात ए सी बी हे एक रेषीय बिंदू आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण सिद्धतेमध्ये लिहिणार आहोत की रेषा एल ही स्पर्श वर्तुळांची बिंदू सी मध्ये जाणारी सामायिक स्पर्शिका आहे. आता काय लिहिणार आहोत बघा आपण, रेषा एल ही सी बिंदूतून जाणारी सी बिंदूतून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे. काय लिहिलं आपण, रेषा एल ही सी या स्पर्शबिंदूतून जाणारी ए व बी यांची सामायिक स्पर्शिका आहे. तर आता बघा, म्हणजे याचा अर्थ काय होतो, रेषा एल लंब रेषा किंवा रेख एसी, तसंच रेषा एल लंब रेख बीसी. बघा काय म्हटलं, ही जर सामायिक स्पर्शिका असेल तर रेषा एल ही एसी ला पण लंब असणार आहे आणि रेषा एल ही बीसी ला सुद्धा लंब असणार आहे. म्हणजेच थोडक्यात याला जर मी विधान 1 आणि 2 म्हटलं तर याचा अर्थ रेख एसी व रेख बीसी या एल रेषेला लंब आहेत. विधान 1 व 2 वरून. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एसी आणि बीसी दोन्ही सुद्धा एल ला कसे आहेत, लंब आहेत. मग लंब आहे याचा अर्थ काय की एल ही फक्त सी बिंदूतूनच जाऊ शकते, दुसऱ्या कोणत्याही बिंदूतून जाऊ शकत नाही. म्हणजेच काय की रेषा एल ही फक्त सी या एकाच बिंदूतून जाऊ शकते. म्हणजेच आपण काय लिहिणार आहोत, रेषा एल ही फक्त सी या स्पर्शबिंदूतूनच जाते. म्हणून ए बी सी हे बिंदू एक रेषीय आहेत. म्हणून ए बी सी हे बिंदू एक रेषीय आहेत. एक रेषीय आहेत म्हणजेच सी हा ए व बी ही त्रिज्या जोडणाऱ्या रेषेवरती आहे हे सिद्ध होतं. बघा प्रमेय सोपं आहे. तर आता सिद्धतेमध्ये आपण सुरुवातीला काय केलं, रेषा एल ही सी बिंदूतून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे हे आपण लिहिलं. स्पर्शिका असेल तर ती केंद्रापासून काढलेल्या किंवा त्या त्रिज्येला कशी लंब असते, म्हणून रेषा एल लंब रेख एसी विधान 1 म्हटलं. तसंच रेषा एल लंब रेख बीसी. मग रेख एसी व रेख बीसी या रेषा एल ला लंब आहेत. म्हणजे एसी आणि बीसी या दोन्हीही एल ला लंब आहेत.
हे विधान 1 आणि 2 वरून आपल्याला समजतं. मग त्या जर लंब असतील तर याचाच अर्थ रेषा एल ही फक्त सी या एकाच स्पर्शबिंदूतून जाऊ शकते. मग एका स्पर्शबिंदूतून जाऊ शकते तर याचाच अर्थ काय झाला, ए बी सी हे बिंदू एका सरळ रेषेमध्ये आहेत. म्हणजेच सी हा बिंदू कशामध्ये आहे, त्रिज्या जोडणाऱ्या रेषेवरती म्हणजे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवरती आहे, हे इथं सिद्ध होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आता हे आपण प्रमेय सिद्ध केलेलं आहे. तर आता बघा आपल्याला कोणकोणते गुणधर्म लक्षात ठेवावे लागतील उदाहरण सोडवण्यासाठी ते आपण थोडंसं पाहूया. पहिला गुणधर्म बघा आपण पाहिला, परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. हा महत्त्वाचा गुणधर्म आहे, जसं की आपण हे प्रमेयामध्ये सिद्ध केलेलं आहे. परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवरती असतो. जसं की इथं ए बी सी ह्या कशा आहेत, एक रेषीय बिंदू आहेत. प्रमेयामध्ये आपण ते सिद्ध केले. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे, बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असतो. हे महत्त्वाचं आहे. समजा उदाहरणामध्ये जर बाह्यस्पर्शी वर्तुळांची त्रिज्या दिलेली असेल तर त्या त्रिज्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. हा महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्यानंतर तिसरा बघा, अंतस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यातील फरका एवढा असतो. आता दिलेल्या उदाहरणामध्ये जर अंतस्पर्शी वर्तुळ असतील तर मात्र मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येतून लहान वर्तुळाची त्रिज्या वजा करायची आहे, म्हणजे आपल्याला ते उत्तर मिळेल. म्हणजे सोपं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील तर त्रिज्यांची बेरीज करायची आहे आणि अंतस्पर्शी वर्तुळ असतील तर त्या त्रिज्यांची वजाबाकी करायची आहे. या दोन्हीही गुणधर्मावर आधारित आपण आता काही उदाहरणे सोडवणार आहोत. गुणधर्मावर आधारित आता आपण काही उदाहरणे सोडवूया. सराव संच 3.2 प्रश्न पहिला काय बघा, दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती. जसं की आपण या आधीच गुणधर्मामध्ये बघितलंय, जर अंतस्पर्शी वर्तुळ असेल तर त्याच्या केंद्रातील अंतर किंवा हे त्याच्या त्रिज्यातील फरका एवढं असतं. मग आपण काय म्हणणार बघा, आता उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे. आता पहिली त्रिज्या आहे त्याला आपण R1 म्हणूया. आता पहिली त्रिज्या किती अनुक्रमे 3.5 सेमी आणि दुसरी जी त्रिज्या दिली आपण R2 म्हणूया. त्या आता दुसरी त्रिज्या किती आहे 4.8 सेमी. ठीक आहे, दोन्ही त्रिज्या आपल्याला दिलेल्या आहे. पहिल्या त्रिज्येला आपण R1 म्हटलं, दुसऱ्याला आपण R2 म्हटलं. आता काय करायचं आहे, त्यांच्या केंद्रातील अंतर काढायचं आहे आणि वर्तुळ कसे आहेत, अंतस्पर्शी वर्तुळे आहेत. लिहूया आपण, दिलेली वर्तुळे अंतस्पर्शी आहेत म्हणून ठीक आहे. प्रश्नामध्ये दिलेलं आहे की दिलेली वर्तुळे कशी आहेत, अंतस्पर्शी आहेत म्हणून R2 वजा R1 कशावरून लिहिलं आपण, तर हे अंतस्पर्शी वर्तुळाच्या गुणधर्मानुसार. अंतस्पर्शी वर्तुळाच्या गुणधर्मानुसार. आता R2 ची किंमत किती आहे बघा 4.8, R1 ची किंमत किती आहे 3.5. आता ह्यांची वजाबाकी करून घेऊया. 4.8 वजा 3.5, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 4 मधून 3 गेले 1, म्हणजे उत्तर किती आलं 1.3 सेंटीमीटर. उत्तर किती आलेलं आहे 1.3 सेंटीमीटर. तर आता शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे शेवट आपण शाब्दिक करणार आहोत. तर केंद्रातील अंतर .3 सेंटीमीटर असेल. ठीक आहे, बघा काय काय केलं आपण. सुरुवातीला जी पहिली त्रिज्या दिली त्याला R1 म्हटलं, किती आहे 3.5 सेमी. दुसरी जी त्रिज्या दिली त्याला R2 म्हटलं 4.8 सेमी. आता दिलेली वर्तुळे कशी आहेत अंतस्पर्शी आहेत, मग ते लिहिलं वाक्य दिलेली वर्तुळे अंतस्पर्शी
आहे. मग आंतरस्पर्शी असतील तर आपण वजाबाकी करणार आहोत. मग R2 वजा R1 म्हणजे मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करायची आहे, हे लक्षात ठेवा. हे सूत्र कशावरून लिहिलं आपण? आंतरस्पर्शी वर्तुळाच्या गुणधर्मानुसार. किमती घातल्या. R2ची किंमत आहे 4.8, R1ची किंमत आहे 3.5, वजाबाकी आली 1.3 म्हणजे त्या दोन आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर 1.3 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. तर आता याच पद्धतीने आपण आता प्रश्न दुसरा सोडवणार आहोत. आता बघा थोडासा बदल आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये. दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे काय आहेत बघा, 5.5 सेमी आणि 4.2 सेमी. ठीक आहे. आता प्रश्न दुसरा बघा काय आहे. सराव संच 3.2 मधीलच दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे. आता याच पद्धतीने आपण पहिली पायरी लिहिणार आहोत. R1 म्हणजे पहिली त्रिज्या घ्यायची आहे आणि R2 म्हणजे दुसरी त्रिज्या घ्यायची आहे. तर पहिलं बघा काय आहे, अनुक्रमे 5.5. पहिली त्रिज्या R1 ची किंमत किती घेतली, 5.5. R2 म्हणजे दुसरी त्रिज्या किती दिली आहे, 4.2. आता दिलेली वर्तुळे कशी आहेत, बाह्यस्पर्शी आहेत. दिलेली वर्तुळे कशी आहेत, बाह्यस्पर्शी आहेत. मग आता बाह्यस्पर्शी असेल तर आपण वजाबाकी करणार आहोत का, नाही आहे. गुणधर्मानुसार दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या बेरजे इतकी असते. म्हणून इथं आपण काय करणार आहोत, R1 अधिक R2 किंवा R2 अधिक R1 लिहिला तरी बरोबर आहे. R1 अधिक R2 कशावरून घेतला आपण, हे बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या गुणधर्मानुसार. बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या गुणधर्मानुसार. ठीक आहे. आता ही बेरीज करून घेऊया. R1 ची किंमत किती घेणार आहोत आपण, 5.5. R2 ची किंमत किती घेणार आहोत, 4.2. आता ही बेरीज किती येईल, 5 आणि 2 7, दशांश चिन्ह आहे तसा, 5 आणि 4 9 म्हणजे 9.7 सेमी. म्हणजेच केंद्रातील अंतर त्या दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर 9.7 सेमी असेल. बघा बाह्यस्पर्शी वर्तुळ असेल तर काय करणार आहोत, पहिली त्रिज्या R1 ची किंमत घालायची. R2 म्हणजे दुसरी जी त्रिज्या दिलेली आहे प्रश्नामध्ये ते. त्यानंतर दिलेलं वर्तुळ बाह्यस्पर्शी आहे का अंतस्पर्शी आहे ते लिहायचं. त्यानंतर बाह्यस्पर्शी असेल तर दोन्ही त्रिज्यांची बेरीज करणार आहोत, R1 अधिक R2 बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या गुणधर्मानुसार. मग त्या सूत्रामध्ये आपण किमती घातल्या. R1 ची किंमत आहे 5.5 अधिक R2 ची किंमत आहे 4.2. बेरीज किती आली, 9.7 सेंटीमीटर. म्हणजे या बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर 9.7 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कृतीयुक्त मध्ये सुद्धा येऊ शकतात. तर बघा आता आपण किमती बदलून घेऊया.
बघा आम्ही कृतीयुक्त प्रश्न तयार केलेला आहे। प्रश्न बघा काय आहे, दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 7.5 सेमी व 3.5 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढण्यासाठी पुढील तक्ता पूर्ण करा। आता कृतीयुक्त प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो। मग आता बघा R1 किती घेणार आहात तुम्ही, आता पहिली त्रिज्या किती दिली आहे 7.5 म्हणून ते R1 मध्ये आहे। R2 किती घेणार आहे तुम्ही 3.5 सेमी, ठीक आहे। म्हणजे अनुक्रमिक त्रिज्या R1 आणि R2 जे प्रश्नामध्ये दिले ते आपण लिहिलं। त्यानंतर बघा दिलेली वर्तुळे टिंबटिंब आहेत। कसल्या प्रकारची वर्तुळ आहेत ही, तर दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत। पुढे बघा बाह्यस्पर्शी असतील तर सूत्र काय तयार होणार आहे, R1 अधिक R2। आता याच्यामध्ये किमती घालणार आहोत 7.5 आणि 3.5, बेरीज किती येईल 5 आणि 5 10, 40 0 0 झाला 1, त्यानंतर 7 आणि 3 10 आणि 1 11, 11.0 सेमी। आता 0.0 आहे ते नाही पकडलं तर चालेल, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 11 सेंटीमीटर। बघा अशा पद्धतीने कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बाह्यस्पर्शीसाठी किंवा अंतःस्पर्शी वर्तुळासाठी। अशा प्रकारचे प्रश्न एकदम सोपे आहेत, फक्त तुम्हाला गुणधर्म लक्षात राहणं आवश्यक आहे की जर बाह्यस्पर्शी वर्तुळ दिलं असतील तर दिलेल्या त्रिज्यांची बेरीज करायची आहे, आणि जर अंतःस्पर्शी वर्तुळ दिलं असतील तर दिलेल्या त्रिज्यांची वजाबाकी करायची। वजाबाकी करताना लक्षात ठेवा मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करायची आहे, ठीक आहे। तर आता आपण यापुढील उदाहरण सोडवूया। प्रश्न तिसरा बघा काय आहे, त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळे काढा, ठीक आहे। सुरुवातीला आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ काढूया। आता ज्या मापाची त्रिज्या दिलेली आहे त्याच पद्धतीने आपण काढणार आहोत। तर पहिलं बघा किती दिलेले आहे 4 सेंटीमीटर, तर कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने तुम्ही 4 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यायचं आहे। आपण काय करतो बाह्यस्पर्शी वर्तुळे, आता 4 सेंटीमीटर। आता याचा केंद्रबिंदूला आपण एक नाव देऊया ए, ठीक आहे। ए हा 4 सेंटीमीटर त्रिज्या असणारा वर्तुळ काढलेला आहे। आता पुढचं किती आहे 2.8 सेमी, 2.8 सेमी। तर साधारणतः बघा बाह्यस्पर्शी आहे म्हणजे आधीच्या वर्तुळाला स्पर्श करेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता आपण हे दुसरं वर्तुळ काढलेलं आहे, याला आपण म्हणूया बी, ठीक आहे। आता हे काय म्हटलेलं आहे, ह्या बाह्यस्पर्शी आहेत म्हणजे त्याची स्पर्शिका सामायिक काढणं अपेक्षित आहे। ही त्याची स्पर्शिका आहे। स्पर्शिकेला नाव घेऊया आपण एल आणि त्याचा स्पर्शबिंदू घेऊया आपण सी, ठीक आहे। या पद्धतीने आपण बाह्यस्पर्शी वर्तुळे काढलेले आहेत। याच्यामध्ये AC ची त्रिज्या किती आहे 4 सेंटीमीटर आणि BC ची त्रिज्या किती आहे 2.8 सेंटीमीटर। C हा त्याचा स्पर्शबिंदू असणार आहे आणि L ही त्याची सामायिक स्पर्शिका असणार आहे। मग त्रिज्या आपण तिथे दाखवू पण शकतो त्रिज्या, ठीक आहे। आता AC ही त्रिज्या आपण किती सेंटीमीटरची घेतलेली आहे 4 सेंटीमीटरची आणि BC ची त्रिज्या किती आहे 2.8 सेंटीमीटर, ठीक आहे। म्हणजे एक केंद्र असणारं 4 सेंटीमीटर त्रिज्या असणारं एक वर्तुळ आहे आणि 2.8 सेंटीमीटर बी केंद्रबिंदू असणारा दुसरा वर्तुळ काढलेला आहे। ते दोन्हीही सी या स्पर्शबिंदूमध्ये स्पर्श करत आहे
आणि त्यांची यल ही सामायिक स्पर्शिका आहे. या पद्धतीने तुम्ही बाह्यस्पर्शी वर्तुळे काढणार आहात. ठीक आहे. तर आता आपण दुसरं वर्तुळ काढूया, आंतरस्पर्शी वर्तुळ. आता आंतरस्पर्शी वर्तुळे काढण्यासाठी सुद्धा आपण हीच मापे घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण किती त्रिज्या घेणार आहोत? 4 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथे बिंदू घेऊया. ए हा केंद्रबिंदू असणारा वर्तुळ आहे आणि याची त्रिज्या किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आता दुसरं जे वर्तुळ आहे ते किती सेंटीमीटरचं काढायचं आहे? 2.8 सेंटीमीटरचं. पट्टी आणि कंपासच्या सहाय्याने आपण ही मापं अचूक घेणार आहोत. आता आंतरस्पर्शी वर्तुळ काढताना लक्षात ठेवायचं आहे की तो वर्तुळ काय केला पाहिजे? इथं स्पर्श झाला पाहिजे. आधीच्या वर्तुळाला काय झाला पाहिजे? स्पर्श झाला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आता आपण अंदाजे प्रथम अंतर घेणार आहोत. ठीक आहे. मी अंतर घेतलेलं आहे. आता मी दुसरं आंतरस्पर्शी वर्तुळ काढणार आहे. साधारणतः मी इथं तिथं बिंदू घेते म्हणजे माझ्या लक्षात येईल. आतल्या बाजूनं दुसरं वर्तुळ जे आहे ते आतील बाजूनं स्पर्श झालं पाहिजे. आता दुसरा बिंदू आहे बी. याची त्रिज्या किती आहे? 2.8 सेंटीमीटर. आता इथं स्पर्श बिंदू सी असणार आहे आणि आता सामायिक स्पर्शिका काढायची आहे. बघा, या पद्धतीने आपण आंतरस्पर्शी वर्तुळ काढलेलं आहे. सुरुवातीला आपण 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं. ए नाव दिलं त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला आणि त्रिज्या काढून घेतली. 4 सेंटीमीटर नाव दिलं. त्यानंतर 2.8 सेंटीमीटर पट्टी आणि कंपासच्या सहाय्याने त्रिज्या घेतली आणि आधीच्या वर्तुळाला तो सी या बिंदूमध्ये स्पर्श करेल या पद्धतीने आपण दुसरं वर्तुळ काढून घेतलेलं आहे. मग जिथं तुमचा केंद्रबिंदू असेल तिथं बी नाव द्यायचं आणि बी पासून सी हा किती सेंटीमीटर त्रिज्याचा वर्तुळ आहे? तर 2.8 सेंटीमीटर ते लिहिणं अपेक्षित आहे. जिथं छेदतो तो सी बिंदू तिथं नाव देणं अपेक्षित आहे. तुम्ही दुसरं कोणतंही देऊ शकताय. तो बिंदू तुमचा स्पर्श बिंदू असणार आहे आणि स्पर्शिका सुद्धा काढायची आहे. स्पर्शिका ही एकच असते, सामायिक असते. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न तिसरा सोडवलेला आहे. पुढील उदाहरण आहे बघा. प्रश्न 5वा आहे. सराव संच 3.2 मधील केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे सी व डी मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर असतील तर रेख सी डी ची किंमत किती? तर बघा, यासाठी आपण आकृती काढलेली आहे. ए आणि बी केंद्र असणारं वर्तुळ काढलेलं आहे. ठीक आहे. ए ची त्रिज्या किती आहे? 4 सेंटीमीटर आणि बी ची त्रिज्या किती आहे? 6 सेंटीमीटर. तर आता याच्यामध्ये त्यांनी माहिती काय दिली की ए सी ही लंब आहे आणि त्यानंतर बी डी सुद्धा लंब आहे. आता याच्यामध्ये आपण एक रचना करून घेतलेली आहे. बघा, काय रचना केलेली आहे? ए पासून मी डी ला एक लंब काढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे डीच्या ठिकाणी काय होईल? काटकोन होईल. ही रचना करून घेतलेली आहे आणि अनुक्रमे आता ए सी लंब आहे आणि बी डी पण लंब आहे, म्हणजे तिथं काटकोन होतील. आणि मग आपल्याला काय काढायचं आहे? सी डी ची लांबी काढायची आहे. ठीक आहे. आता आपण उदाहरण सोडवत जाऊया. सुरुवातीला आपण रचना काय केली ती लिहूया. एडी लंब डीबी. ठीक आहे. एडी लंब डीबी असेल तर काय होणार आहे? कोन डी किंवा इथं दुसरं नाव देऊया आपण, एम नाव देऊया. ठीक आहे. एकसारखी नावं झाली त्यामुळं एडी किंवा एम लंब
DB. ठीक आहे, मग AM लंब DB असेल तर याचा अर्थ काय होणार बघा, कोन DMA किती होईल, कोन DMA किती अंशाचा होणार आहे, 90 अंशाचा होणार आहे. लंब असेल तर तो काटकोनात असतो, त्यामुळे लंब असेल तर DMA चं माप किती होणार आहे, 90 अंश. तसेच कोन ACD किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. आणि त्याच पद्धतीनं कोन CDM किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. आता हे कशावरून घेतलं आपण, माप रचनेवरून. हे दोन्ही कशावरून घेतलं तर स्पर्शिका, लंबाच्या स्पर्शिका व लंबाच्या प्रमेयानुसार. स्पर्शिकेचे प्रमेय. ठीक आहे, तर आता बघा साधारणतः आपण ACDM याचा जर विचार केला, बघा ACDM याचा जर विचार केला तर ह्यातल्या 3 कोनांची मापे आपल्याला माहिती आहेत. C चं माप माहिती आहे, D चं माप माहिती आहे, M चं माप माहिती आहे. त्यावरून आपण A चं माप काढून घेऊ शकतो. आता हा चौकोन तयार झालेला आहे म्हणून आपण लिहूया चौकोन ACDM मध्ये. आता ACDM मध्ये आपण गुणधर्म काय लिहिला आहोत बघा, चौकोन किंवा चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज अंश असते. ठीक आहे, गुणधर्म आहे चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. मग यावरून आता आपण जर कोन A अधिक कोन M अधिक कोन D अधिक कोन C यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे, 360 अंश. मग A चं काढायचं आहे आपल्याला, कोन A आहे कसा ठेवला, M चं किती आहे, 90 अंश आहे. त्यानंतर D चं पण 90 अंश आहे आणि C चं पण 90 अंश आहे. हे झालं 360 अंश. मग कोन A बरोबर ही बेरीज किती होईल, 270 अंश बरोबर 360 अंश. ठीक आहे, पण आपण हे पुढे सोडवत जाऊया. आता बघा कोन A मी आहे कसा ठेवला, कोन A बरोबर 360 अंश वजा 270 अंश, म्हणजे 270 अंश मी पक्षांतर केलेला आहे डावीकडून उजवीकडे, म्हणजे तो धनचा ऋण होईल. मग A ची किंमत येईल की वजाबाकी येणार आहे, कोन A बरोबर 90 अंश. ठीक आहे, म्हणजे बघा चौकोन ACDM मध्ये चारही कोन काटकोन आहेत. जर चारही कोन काटकोन असतील तर चौकोन ACDM हा काय आहे, आयत आहे. ठीक आहे, मग तरी लिहूया म्हणून चौकोन ACDM हा आयत आहे. ठीक आहे, कारण त्याचे चारही कोन कसे आहेत, काटकोन आहेत, 90 अंशाचे आहेत. ठीक आहे, चारही कोन आपल्याला काटकोन मिळाले 90 अंशाचा आहे, म्हणजे तो आयत आहे. आता आयत असेल तर आता बघा आपण लांबी काढूया. आयत असेल तर बघा रेख CA एकरूप रेख DM कशावरून, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. मग इथं लिहिताना आपण फक्त एवढं म्हणायचं आहे की आयताच्या सम्मुख बाजू. ठीक आहे, बघा हा जर आयत असेल तर आयत आहे तर AC आणि MB ह्या समोरासमोरील बाजू असल्यामुळे एकरूप झाल्या. मग CA जर 4 सेंटीमीटरचा असेल तर DM पण किती असणार आहे, 4 सेंटीमीटरचा असणार आहे. म्हणून रेख CA एकरूप रेख DM बरोबर 4 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला CA ची लांबी माहित झाली, DM ची लांबी माहित झाली. आता बघा दुसरा जर काटकोन त्रिकोण AMB हा काटकोन त्रिकोण आहे तर पायथागोरस नुसार आपण त्या त्रिकोणाच्या 2 बाजू जर आपल्याला माहित असेल तर तिसरी बाजू काढता येते. म्हणजे AMB हा काटकोन त्रिकोण गृहीत धरून
AM ची लांबी जर आपण काढलो तर AM जितका असेल तितकाच किती असणार आहे, CD असणार आहे. तर ठीक आहे, आता आपण काटकोन त्रिकोण AMB बद्दल विचार करूया. ठीक आहे, बघा इथपर्यंत आपण काय काय केलं. तर सुरुवातीला AM लंब DB लिहिलं. AM लंब DB असेल तर कोण DMA हा 90 अंशाचा होईल, याला मी रचना म्हटलं. त्यानंतर कोण ACD आणि कोण CDM अनुक्रमे 90 अंशाचे असतील. स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार किंवा उदाहरणामध्ये दिलेला आहे पक्ष सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता मी एक चौकोन गृहीत धरला ACDM. हा ACDM. ठीक आहे, तर चौकोनाच्या कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. याप्रमाणे मी A चं माप काढून घेतलं 90 अंश. म्हणजे अनुक्रमे ACDM प्रत्येकी 90 अंशाचे आहेत, म्हणजे काटकोन आहेत. मग ज्या चौकोनाचे चारही कोण काटकोन असतात तो चौकोन कुठल्या प्रकारचा असतो, आयत असतो. आयत असेल तर समोरासमोरील बाजू कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणजे CA एकरूप बाजू DM. मग CA 4 सेंटीमीटरचा असेल तर DM पण किती असणार आहे, 4 सेंटीमीटरचा असणार आहे. इथं जे 6 सेंटीमीटर आहे ते D पासून B पर्यंतचं अंतर आहे. ठीक आहे, इथे जे 6 सेंटीमीटर आहे ते D पासून B पर्यंतचं अंतर आहे. आणि आता आपण CA एकरूप DM काढले म्हणजे हा 4 सेंटीमीटर असेल तर हा पण 4 सेंटीमीटरचा झाला. आता आपल्याला AM चं माप मिळालं तर AM जितका असेल तितकाच CD असणार आहे. मग AM काढण्यासाठी बघा आपल्याला काय काय कोणकोणत्या गोष्टी माहित आहेत त्या प्रथम आपण लिहून घेऊया. ठीक आहे, आता बघा साधारणतः बघा आता काटकोन त्रिकोण. आता सुरुवातीला आपल्याला AM ची लांबी माहित आहे काय, माहित नाही आहे. AB ची लांबी माहित आहे का, माहित नाही. MB पण माहित नाही. ह्या सर्व किमती सुरुवातीला आपण काढून घ्याव्या लागतील. आता रेख MB बरोबर काय, रेख DB वजा रेख DM. ठीक आहे, रेख MB ची मापी माहित नाही आहे, लांबी माहित नाही आपल्याला, त्यामुळे परंतु आपल्याला रेख DB आणि रेख DM ची लांबी माहित आहे. रेख DB किती आहे, हा 6 सेंटीमीटर त्रिज्या असणारा वर्तुळ आहे. वजा DM किती काढले आपण, 4. म्हणजे 6 वजा 4 किती आले, हे 2 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे रेख MB ची लांबी किती आली, 2 सेंटीमीटर. MB किती सेंटीमीटरचा आला, 2. आता त्यानंतर आपण AB ची लांबी काढून घेऊया. रेख AB बरोबर, आता रेख AB म्हणजेच काय असणार आहे बघा, A पासून इथपर्यंतची ही त्रिज्या आहे. आता त्याला जर मी नाव दिलं, समजा इथे एक नाव देऊया आपण E नाव दिलं, तर AB काढण्यासाठी मला काय करावं लागेल, AE अधिक EB. AE अधिक EB. आता अनुक्रमे AE आणि EB काय आहे, वर्तुळाच्या त्रिज्या आहे. इथे लिहूया AE व EB वर्तुळाच्या त्रिज्या आहे. ठीक आहे, मग AE किती होईल, 4 सेंटीमीटर होईल आणि EB किती असणार आहे, 6 सेंटीमीटर. म्हणजेच एक AB किती आला, 10 सेंटीमीटर. ठीक आहे, या पद्धतीने आपण M पासून B पर्यंतचं अंतर काढून घेतलेलं आहे 2 सेंटीमीटर. आणि A पासून B पर्यंतचं अंतर काढण्यासाठी AE आणि EB ह्या दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्याच आहे. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या AE 4 सेंटीमीटर येईल आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या EB 10 किती असणार आहे, 6 सेंटीमीटर. यांची बेरीज केली तर रेख AB ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला, 10 सेंटीमीटर. ठीक आहे, आता काटकोन त्रिकोण AMB मध्ये पायथागोरस नुसार आपण काय काढू शकतो, तर AM ची लांबी काढू शकतो. आता लिहूया आपण काटकोन त्रिकोण AMB मध्ये ठीक आहे. आता M जवळ काटकोन आहे म्हणजेच काय होणार आहे बघा, AB चा वर्ग अधिक AB चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक MB चा वर्ग. कशावरून घेतले हे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता
AB ची लांबी किती काढून घेतली आपण 10 सेंटीमीटर, 10चा वर्ग. AM माहित आहे का आपल्याला, माहित नाही आहे, त्यामुळे तो तसाच ठेवला. MB माहित आहे का आपल्याला, माहित आहे 2 सेंटीमीटर, 2चा वर्ग. 10चा वर्ग किती 100. AM आहे तसा ठेवला, 2चा वर्ग 4. 100 ह्या 4चं इकडे पक्षांतर केलं की तो वजामध्ये जाईल, AM चा वर्ग. 100 वजा 4 किती 96 बरोबर AM चा वर्ग. 96चं वर्गमूळ निघतं का, निघत नाही. ठीक आहे, मग आपण याचं अवयव पाडूया. 16 गुणिले 6 बरोबर AM चा वर्ग. ठीक आहे, 16चं वर्गमूळ निघतं का, निघतं 4. 6चं वर्गमूळ निघतं का, निघत नाही. त्यामुळे आपण काय करूया, ते वर्गमुळात ठेवूया बरोबर AM. म्हणजे उत्तर काय आलं आपले, AM ची किंमत किती आली 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर इतकी आलेली आहे. मग आपल्याला AM ची किंमत काढायची आहे का, नाही तर आपल्याला CD ची किंमत काढायची आहे. म्हणून आपण काय लिहिणार बघा, रेख AM एकरूप रेख CD का आयताच्या सम्मुख बाजू, ह्या काय आहेत आयताच्या सम्मुख बाजू आहेत. मग रेख AM बरोबर रेख CD बरोबर किती येणार आहे 4 वर्गमुळात 6 सेंटी. याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर उदाहरण आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया. तर बघा, ह्या उदाहरणामध्ये सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, रचना केलेली आहे. A पासून M हा लंब काढलेला आहे. त्यावरून आपल्याला C 90 अंश आहे, D 90 अंश आहे आणि M 90 अंश आहे हे कळालं. त्यावरून आपण A चं माप काढून घेतलं. कुठल्या गुणधर्मानुसार, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असतं. यावरून आपल्याला A ची किंमत पण 90 अंश मिळाली. म्हणजे चौकोन ACDM मध्ये चारही कोण काटकोन आहेत, याचा अर्थ तो चौकोन आयत आहे. आयत असेल तर समोरासमोरील बाजू एकरूप असतात. मग CA जर 4 सेंटीमीटरचा असेल तर DM पण किती झाला 4 सेंटीमीटरचा झाला, कारण त्या आयताच्या समोरासमोरील बाजू आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलं, काटकोन त्रिकोण AMD मधलं सुरुवातीला आपण MB आणि AB चं माप काढून घेतलं. आता MB चं माप काढण्यासाठी आपण काय केलं, तर रेख DB माहिती आहे आपल्याला आणि रेख DM माहिती आहे. म्हणजे DB वजा रेख DM केलं म्हणजे 6 वजा 4 केलं तर रेख MB ची किंमत किती मिळते 2 सेंटीमीटर. ठीक आहे, असं तुम्ही तोंडी पण काढू शकताय. DB 6 सेंटीमीटरचा वर्तुळ आहे, त्यातल्या M पर्यंत 4 सेंटीमीटरला आहे म्हणजे 6 वजा 4 MB किती असणार आहे 2 सेंटीमीटरचा असणार आहे. तसंच आपण AB ची किंमत काढून घेतली. AB ची किंमत काढण्यासाठी आपल्याला AE अधिक EB करावं लागेल. तर आता AE अधिक EB म्हणजेच AE आणि EB या अनुक्रमे A आणि B केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या काय आहेत त्रिज्या आहेत. मग पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 6 आणि दुसऱ्याची 4 आणि दुसऱ्याची किती आहे 6. 4 अधिक 6 किती झाले 10, म्हणजे AB ची किंमत मिळाली 10. आता काटकोन त्रिकोण AMB मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार आपण कर्णवर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज दिली. त्याच्यामध्ये आपण किमती घालत गेलो आणि उत्तर आलं आपलं 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर ही AM ची किंमत आहे. मग रेख AM एकरूप CD कारण त्या आयताच्या समोरासमोरील बाजू आहे. मग AM 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर असेल तर CD सुद्धा किती असणार आहे 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर इतका असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 3.2 पर्यंतचा भाग संपवलेला आहात. आता याच्यामध्ये राहिलेली उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करणार आहात. धन्यवाद.